नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। विधान भवनात शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सुनील प्रभू यांची सलग तिसऱ्या दिवशी साक्ष नोंदवण्यास सुरुवात झाली आहे। शिंदे गटाचे वकील माझं लक्ष विचलित करतायत असं सुनील प्रभू यांनी म्हटलंय, तर दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप आणि युक्तिवाद सुरू आहे। आज पुन्हा एकदा व्हीप बजावण्यावरून शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना काही प्रश्न उपस्थित केले, तर शिंदे गटाच्या वकिलांकडून माझं लक्ष विचलित केलं जात आहे असं सुनील प्रभूंनी म्हटलंय। आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आतापर्यंतच्या युक्तिवादातून काय नेमकं समोर आलंय? निकिता, आपण पाहतो की व्हीप नेमका कसा पाठवला यावरती हा सगळा युक्तिवाद सुरू आहे आणि सुनील प्रभू यांची तिसऱ्या दिवशी आता सगळी साक्ष जी आहे ती नोंदवली जाते आहे आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी त्यांना अनेक प्रश्न विचारतायत। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुनील प्रभू यांनी ज्यावेळी व्हीप काढलेला होता 21 जानेवारीच्या बैठकीसाठी, तो व्हीप नेमका कसा काढलेला होता आणि जे बंडखोर आमदार होते किंवा शिंदे गटाचे आमदार होते जे मुंबईच्या बाहेर होते त्यांना नेमका हा व्हीप कशा पद्धतीने बजावलेला होता, हा एक प्रश्न महत्त्वाचा जो आहे तो सुनील प्रभूंना वारंवार विचारला जातोय। मात्र सुनील प्रभू यांनी जी उत्तरे दिलेली आहेत त्यानुसार जर आपण पाहिलं तर जे आमदार प्रत्यक्षात हजर होते त्यांच्या हातामध्ये व्हीप दिलेला होता आणि त्यांच्या सह्या सुद्धा घेतलेल्या होत्या। त्या सह्या रेकॉर्डवरती आहेत आणि पुरावे म्हणून कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत। मात्र उर्वरित जे काही आमदार होते जे संपर्कात होत नव्हते त्यांना व्हॉट्सअपवरती व्हीप पाठवल्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून व्हॉट्सअपवरती हा व्हीप जो आहे तो पाठवण्यात आलेला होता। मला व्यक्तिशः तो पाठवणं शक्य नव्हतं, त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवलेलं होतं। शिवाय आमदार निवासला ज्यांचं वास्तव्य आहे किंवा ज्यांचे बंगले आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हीप पाठवण्याची तरतूद जी आहे ती सुद्धा करून ठेवण्यात आलेली होती। अशी उत्तरे जी आहेत ती सुनील प्रभू यांनी दिलेली आहेत। काल आपण पाहिलं की महेश जेठमलानी यांनी जो युक्तिवाद केलेला होता की जी काही फेर तपासणी घेताना सुनील प्रभू यांना प्रश्न विचारले होते त्यावेळी हा व्हीपच नेमका बेकायदेशीर आहे, बनावट आहे, असे एक महत्त्वाची बाजू जी आहे ती त्यांनी मांडलेली होती आणि आज पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेतली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हीप नेमकं शिंदे गटाच्या आमदारांना कशा पद्धतीने पाठवलेला होता यावरती जास्त करून ते सगळे प्रश्न जे आहेत ते विचारत आहेत। मात्र सुनील प्रभू यांची उत्तरं पाहता त्यांनी अध्यक्षांच्या समोर असं म्हटलं की जेठमलानी हे मुद्दामहून जाणून बुजून गोंधळाचे प्रश्न मला विचारतायत आणि ही सगळी प्रश्न पाहता मला मुद्दाम नेमकं संभ्रमात टाकण्यासारखं वातावरण निर्माण केलं जाते असं म्हटलेलं होतं आणि सुनील प्रभू त्या पद्धतीने आता उत्तरे देत आहेत। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची आणि या सगळ्या प्रकरणामधली जर बाजू पाहिली तर ती म्हणजे व्हीप नेमकं कशा बजावलेला होता आणि तो आमदारांना मिळाला होता का, यावरती सगळे सुनावणीचं लक्ष जे आहे ते आता वेधलेलं आहे आणि सुनील प्रभू यांच्या उत्तरानुसार सगळ्या आमदारांना व्हीप पाठवण्यात आलेला होता आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे हा व्हीप काढलेला होता। त्यामुळे मला व्यक्तिशः व्हीप काढणं शक्य नव्हतं आणि म्हणून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा व्हीप पाठवलेला होता असं त्यांनी सांगितलेलं आहे। येत्या काळात ज्या कर्मचाऱ्यांनी हा व्हीप आमदारांना पाठवलेला होता त्यांची सुद्धा उलट तपासणी केली जाणार आहे आणि त्यांनी एक नाव महत्त्वाचं घेतलं, ते म्हणजे मनोज चौगुले यांच्या माध्यमातून हा व्हीप जो आहे तो आमदारांना पाठवलेला होता असं सुनील प्रभू म्हणालेले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये उलट तपासणी दरम्यान मनोज चौगुले आणि कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचं ज्यावेळी उलट तपासणी होईल तेव्हा त्यांची उत्तरे नेमके कशी असतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजून सुद्धा शिंदे गटाच्या बाजूची उलट तपासणी बाकी आहे। प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची उलट तपासणी होणार की आणखी कुठलं नाव शिंदे गटाच्या वतीनं अध्यक्षांच्या या सुनावणीसाठी दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज तिसरा दिवस आहे, ठाकरे गटाचे प्रतोद असणारे सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जाते आहे। युक्तिवाद आता होणार आहे, सलग सुनावणी होणार आहे, काय नेमकं समोर येतं कृष्णा जाणून घेत राहू तुमच्याकडून वेळोवेळी। तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय आतापर्यंत काय नेमके प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे, सुनील प्रभू यांची उलट तपासणी कशी झाली आहे ते आपण पाहतोय। जेठमलानींचा प्रश्न, आमदार निवासात व्हीप पाठवलं ते कुठलं, एमएलए हॉस्टेल का? सुनील प्रभूंनी हो असं उत्तर दिलेलं आहे या प्रश्नावर। तर जेठमलानींचा पुढचा प्रश्न, 20 जूनला शिवसेनेच्या किती आमदारांनी मत दिलं होतं? सुनील प्रभू म्हणतायत ते त्या संदर्भातली माहिती ही प्रतिज्ञापत्रात दिली आहे। मला थेट आकडा अपेक्षित आहे असं त्यानंतर जेठमलानींनी विचारलंय। तर मी यापूर्वीच सांगितलंय